सगळं झाल्यानंतर कुठल्या नवीन जागी जाणं, काय कशी लोक असतील, काय काम सांगतील, काहीच माहिती नाही. शिवाय कोणी ओळखीचं पण नाहीये. यांनी कल्पना दिली ती मला. यांच्या ओळखीचे एक जण आहेत. यांनी शब्द टाकलाय तिथे, तू फोन कर, तिथे तुझं काम होईल आणि तिथे कसलाही धोका नाहीये. आपल्याला जर ही केस स्ट्रॉंगली उभी करायची असेल ना, तर मनूने मन घट्ट करायला हवं. अदरवाइज ही केस इथेच रफादफा. नाही, तुमचं खरं आहे. म्हणजे त्यांची पुतणी आहे म्हणून तुम्ही मला नोकरी द्यावी अशी अजिबात इच्छा नाहीये माझी. मी इंटरव्ह्यू देईन ना. हो हो हो, मग तुम्ही मला कळवा मी कधी. हा हा ठीक आहे, मी फोनची वाट बघते. थँक्यू थँक्यू. हा हॅलो, हा इंटरव्ह्यू साठी कधी येऊ? कधीही ये. तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलोय मी. ये मनू, ये, दरवाजा उघडा आहे. मंगेश पास आता. हे बघ, मला हे सगळं विसरून शांतपणे जगायचंय, कळलं? पहिल्यांदा तुझ्यामुळे मला जेलची हवा खावी लागली आहे. इतकी अशांतता निर्माण करीन ना तुझ्या आयुष्यात, जगणं मुश्किल होईल तुझं. आणि माझं काय रे? तुझे फक्त काही तास बर्बाद झाले. माझं अख्खं आयुष्य बर्बाद केलंस तू. मी तुला सांगितलं होतं म्हणून, पण तू माझं ऐकलं नाहीस. कंप्लेंट केलीस ना पोलिसात? लेखी तक्रार. बघ आता. आकाश सर, आकाश, मला तुझ्याशी अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अर्जंटली. तू पोलीस हेडक्वार्टर्सला ये, ताबडतोब. तो तुला फक्त धमकवतोय. तू त्याच्या तालावर नाचावी असं त्याला वाटतंय म्हणून धमकवतोय तो तुला. पण त्याच्याकडे ते माझे फोटो आहेत. प्रशांत बोलायला तयार होता. मी त्याला तिथपर्यंत तयार केलं होतं सर. पण तो काही बोलण्याआधीच त्याचा कुणीतरी खून केला. ती आत्महत्या नव्हती, हेच सांगायचं ना तुला? येस सर. पण हे सिद्ध कसं करणार? आकाश, त्याला जर अज्ञात ठिकाणी न ठेवता कस्टडीत ठेवलं असतं तर तुझं म्हणणं ऐकून घेतलं असतं. आता सगळी बोटं तुझ्या दिशेने उचलली गेली आहेत. पण सर, हे असं अचानक नाही. या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल रीतसर, आणि त्यानंतरच तुझ्याबद्दल निर्णय घेतला जाईल. पण एवढं मात्र नक्की की ही चौकशी होईपर्यंत ही केस मी तुला देऊ शकत नाही. मी ही केस तुझ्याकडनं काढून घेतोय. यू आर सस्पेंडेड. उद्या तुझ्या जागी नवीन इन्स्पेक्टर येईल, त्याला ही केस तू हँडओव्हर करायचीस. इन्स्पेक्टर नमिता नार्वेकर उद्यापासून ही केस हँडल करतील. तू जर खरंच हिची मैत्रीण आहेस ना, तर आता ह्यापुढे हिला आगीत ढकलू नकोस. कारण मनू कदाचित न होरपळता त्या आगीतून बाहेर येईलही, पण मग कुठलाही राम तिला स्वीकारणार नाही. आणि हे असंच घडत आलंय. ह्यापुढे तिचं आयुष्य तिच्यासाठी तिला जगू दे, शांततेत. काकू, कधी या हाताने त्याची वर्दी उतरवण्याचा मोह झाला होता मला. या इथे माझ्या घरात येऊन माझी कॉलर धरून धमकावलं होतं त्याने मला. आता पोलीस स्टेशनच्या बाहेर पहारेकरी म्हणून उभं राहायच्या लायकीचा नाही राहिला तो. माणसं कामाला लावा रे. नजर ठेवा तिच्यावर. घरातनं बाहेर पडता कामा नाही ती. जिथे जाईल तिथे तिचा पाठलाग करा. माझ्या पायावर डोकं ठेवलं पाहिजे तिने आणि म्हणाले पाहिजे, मंगेश मंगेश तू जे म्हणशील ना ते मी करायला तयार आहे. तिचे हे शब्द मला ऐकायचे आहेत का रे? माणसं कामाला लावा.